तुमचं आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी 7 पावलं. कधीकधी आयुष्यात अशी वेळ येते जिथे आपल्याला वाटतं माझं आयुष्य चुकीच्या दिशेने जात आहे. काहीच व्यवस्थित होत नाही. मनात सतत नकारात्मक विचार असतात. आपण स्वतःला इतरांशी कंपेअर करत राहतो. भूतकाळातील चुका आठवत राहतात आणि मग मनात एकच विचार येतो, काश मला माझं आयुष्य पुन्हा एकदा नव्याने सुरू करता आलं असतं. पण लक्षात ठेवा, तुम्हाला तुमचं आयुष्य पुन्हा सुरू करण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन महिन्याची किंवा कोणत्याही विशेष दिवसाची गरज नाही. तुम्ही आजपासूनच तुमचं आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करू शकता. फक्त स्वतःसाठी ही 7 पावलं उचलण्याची गरज आहे. सर्वात प्रथम तुमच्या आजूबाजूचा पसारा साफ करा. सर्वात आधी तुमच्या आजूबाजूचा पसारा साफ करा. तुमची खोली, कपाट, टेबल, मोबाईलमधील अनावश्यक फोटो, जुने मेसेज, न वापरणाऱ्या वस्तू हळूहळू सगळं व्यवस्थित करा. कारण बाहेरचा पसारा अनेकदा आपल्या मनातही गोंधळ निर्माण करतो. जेव्हा तुम्ही तुमची जागा स्वच्छ आणि व्यवस्थित करता, तेव्हा मनालाही एक वेगळी शांतता मिळते. म्हणून आज फक्त एक छोट्या जागेपासून सुरुवात करा. एक टेबल, एक कपाट किंवा तुमची खोली. सगळं एकाच दिवसात बदलण्याची गरज नाही. लहान बदलांपासून सुरुवात करा. कधीकधी तुमच्या आयुष्यातील नवीन सुरुवात एका स्वच्छ केलेल्या टेबलापासूनही होऊ शकते. 2 नंबर, स्वतःला डिजिटल डिटॉक्स द्या. आज आपण मोबाईलमध्ये इतके हरवून गेलो आहोत की आपल्याला स्वतःसाठी वेळच उरलेला नाही. उठल्याबरोबर मोबाईल, झोपण्यापूर्वी मोबाईल, मोकळा वेळ मिळाला की सोशल मीडिया आणि नकळत आपले तास निघून जातात. म्हणून स्वतःला काही काळासाठी डिजिटल डिटॉक्स द्या. कमीत कमी काही तास सोशल मीडिया, अनावश्यक स्क्रोलिंग आणि सतत मोबाईल पाहण्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. त्यावेळेत स्वतःशी बोला, तुमच्या विचारांकडे लक्ष द्या. तुम्हाला खरंच आयुष्यात काय हवं आहे याचा विचार करा. कारण सतत इतरांचं आयुष्य पाहत राहिलात तर तुमचं स्वतःचं आयुष्य जगायला वेळच उरणार नाही. तुमचा मोबाईल तुमच्या हातात असावा, तुम्ही मोबाईलच्या हातात नाही. 3 नंबर, तुमचा वेळ आणि ऊर्जा कुठे खर्च होते हे तपासा. आपल्यापैकी अनेक लोक म्हणतात, माझ्याकडे वेळच नाही. पण खरं सांगायचं तर आपल्याकडे वेळ असतो. फक्त तो कुठे खर्च करायचा आणि कुठे खर्च होतो हे आपल्याला माहीत नसतं. दिवसभरात तुम्ही काय करता, किती वेळ मोबाईलवर घालवता, कशामुळे तुमचा वेळ वाया जातो, कोणत्या गोष्टींमुळे तुमची मानसिक ऊर्जा कमी होते, हे काही दिवस लक्षात घ्या. काही लोक तुमच्यासोबत असताना तुम्हाला प्रेरणा देतात, तर काही लोक तुमची सकारात्मक ऊर्जा पूर्णपणे काढून घेतात. काही सवयी तुम्हाला पुढे घेऊन जातात, तर काही सवयी तुम्हाला त्याच जागी थांबवून ठेवतात. म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माझा वेळ आणि ऊर्जा अशा गोष्टींवर खर्च करत आहे का, ज्या मला माझ्या ध्येयाच्या जवळ घेऊन जात आहेत? उत्तर नाही असेल तर बदलाची सुरुवात करा. रूल नंबर 4 आहे, फक्त एक छोटी चांगली सवय सुरू करा. आपण अनेकदा ठरवतो, उद्यापासून लवकर उठेन, व्यायाम करेन, डाएट करेन, पुस्तक वाचेन, मोबाईल कमी वापरेन, नवीन कौशल्य शिकेन. पण काही दिवसांनी सगळं बंद होतं. कारण आपण एकाच वेळी खूप मोठे बदल करण्याचा प्रयत्न करतो. त्याऐवजी फक्त एक छोटी सवय सुरू करा. दररोज 10 मिनिटे चालणे, 15 मिनिटे वाचन, 5 मिनिटे ध्यान किंवा रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरातील तुमचे विचार लिहिणे. सवय इतकी छोटी ठेवा की ती टाळण्यासाठी तुमच्याकडे कारणच उरू नये. लक्षात ठेवा, मोठे परिणाम नेहमी मोठ्या कृतींमधूनच मिळतात असं नाही. दररोज केलेल्या छोट्या कृतींचा परिणामही खूप मोठा असतो. तुम्हाला तुमचं संपूर्ण आयुष्य एका दिवसात बदलायचं नाही. फक्त आजचा दिवस कालपेक्षा थोडा चांगला बनवायचा आहे. रूल नंबर 5, पुढील 30 ते 90 दिवसांसाठी तुमची दिशा ठरवा. तुम्हाला आयुष्यात नेमकं काय हवं आहे हा प्रश्न स्वतःला विचारा. फक्त एवढं म्हणू नका, मला यशस्वी व्हायचं आहे. स्वतःला विचारा, मला पुढील 30 दिवसात काय साध्य करायचं आहे, पुढील 60 दिवसात काय शिकायचं आहे, पुढील 90 दिवसात माझ्या आयुष्यात कोणता बदल घडवायचा आहे. तुमचं ध्येय लिहून काढा. तुम्हाला नवीन कौशल्य शिकायचं आहे का, नोकरी मिळवायची आहे का, आरोग्यावर लक्ष द्यायचं आहे की पैशांची बचत करायची आहे, स्वतःचा आत्मविश्वास वाढवायचा आहे का? सगळं एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करू नका. एक दिशा निवडा आणि त्या दिशेने दररोज एक पाऊल टाका. दिशा स्पष्ट असेल तर छोटं पाऊलही तुम्हाला पुढे घेऊन जातं. रूल नंबर 6, स्वतःला माफ करा.
हे कदाचित सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे. तुम्ही भूतकाळात चुका केल्या असतील, काही चुकीचे निर्णय घेतले असतील, काही संधी गमावल्या असतील, कदाचित काही लोकांवर विश्वास ठेवून तुम्हाला दुखापत झाली असेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा भूतकाळ तुमची ओळख नाही. तुम्ही केलेल्या चुका तुम्हाला संपवण्यासाठी नाहीत, त्या तुम्हाला शिकवण्यासाठी आहेत. सतत स्वतःलाच दोष देत राहिलात तर तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. म्हणून स्वतःला माफ करा. तुम्ही त्यावेळी जेवढं समंजस होतं तेवढी ताकद होती. त्या आधारावर तुम्ही निर्णय घेतला. आज तुम्हाला अधिक समजतंय, आज तुम्ही अधिक मजबूत आहात. म्हणून भूतकाळाकडे पुन्हा पुन्हा पाहत बसू नका. जे झालं ते बदलता येणार नाही, पण आता पुढे काय करायचं हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. रूल नंबर 7. तुमच्या आजूबाजूच्या लोकांचा पुन्हा विचार करा. तुमच्या आयुष्यातील लोक तुमच्या विचारांवर खूप मोठा परिणाम करतात. तुम्ही सतत नकारात्मक लोकांच्या सहवासात राहिलात तर तुमचे विचारही हळूहळू नकारात्मक होतात. तुम्हाला कमी लेखणारे, तुमच्या स्वप्नांची मजा उडवणारे, तुम्हाला सतत निराश करणारे लोक यांच्यापासून स्वतःला थोडं दूर ठेवणं चुकीचं नाही. तुमच्या आयुष्यात अशा लोकांना जागा द्या जे तुम्हाला प्रेरणा देतात, जे तुमच्यावर विश्वास ठेवतात, जे तुमच्या प्रगतीचा आनंद घेतात आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला स्वतःसारखं राहू देतात. प्रत्येक नातं तोडण्याची गरज नाही, पण तुमची मानसिक शांतता कुणासाठीही गमावण्याची गरज नाही. कधीकधी नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी नवीन लोकांची गरज नसते, फक्त चुकीच्या लोकांपासून योग्य अंतर ठेवण्याची गरज असते. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य संपलेलं नाही. तुम्ही उशिरा सुरुवात करत नाही, तुम्ही मागे पडलेले नाही. तुम्ही फक्त तुमच्या आयुष्यातील एका कठीण टप्प्यातून जात आहात आणि प्रत्येक कठीण टप्प्यानंतर नवीन सुरुवात होऊ शकते. आजपासून तुमची खोली स्वच्छ करा, मोबाईल थोडा बाजूला ठेवा, तुमच्या वेळेचा विचार करा, एक छोटी चांगली सवय सुरू करा, तुमची पुढील दिशा ठरवा. भूतकाळातील स्वतःला माफ करा आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक लोकांना जागा द्या. कारण तुम्हाला तुमचं संपूर्ण आयुष्य आजच बदलायचं नाही. आज फक्त आजचा दिवस हा कालच्या दिवसापेक्षा थोडा चांगला जगायचा आहे आणि उद्या आजपेक्षा थोडं चांगलं. अशा छोट्या छोट्या बदलातून एक दिवस तुम्ही मागे वळून पाहिला आणि स्वतःलाच म्हणाल, मी हार मानली नाही, मी स्वतःला पुन्हा उभं केलं आहे. तुमची नवीन सुरुवात कदाचित आजपासून होऊ शकते. फक्त पहिला पाऊल उचलण्याची गरज आहे.